एक वक्तव्य केलं सर्व्हिलन्स सगळ्या कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर राज्यात राजकारण तापलं आहे त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये 1,00,000 बूथ आहे आणि या 1,00,000 बूथला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात, या वॉर रूमवर कुठला कार्यकर्ता कुठली योजना कशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो, आमच्या पक्षाचे 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोण काय व्यक्त होतं, समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे, आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो. कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये, पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या, मोदींच्या सरकारच्या योजना आल्या, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणे, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे. 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाहीये. संजय राऊताला का मिरची जुमली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. खर तर आमचं सरकार, डबल इंजिन सरकार, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातून, आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जवळपास या 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याचं चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे, काय त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम, आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो. याकरता मी केलेलं वक्तव्य आहे. संजय राऊत यांनी असं देखील म्हटलेलं की या वॉल्यूमच्या माध्यमातून तुम्ही विरोधकांचे, तुमच्या सहकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग करत आहात आणि त्यांच्यावर देखील वॉच ठेवत, तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असंही त्यांनी. आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे. आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले, त्यांनी सकाळी ठरवलंच आहे एखाद्या गोष्टीचं बातचं बतंगड बनवायचं, आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे. मी माझ्या पक्षामध्ये, आमच्या पक्षामध्ये आम्ही जी यंत्रणा तयार केलेली आहे त्या पक्षाच्या यंत्रणेमध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. निश्चितपणे आज आमचा पक्ष हा 1,51,00,000 मेंबरशिपचा पक्ष आहे. आमचा पक्ष 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपचा पक्ष आहे. आमच्याकडे आमची वॉर रूमच्या माध्यमातून आमचे 1,00,000 ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण मॉनिटर करणारा आमचा पक्ष आहे. आणि त्यामुळं रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे, याच्याकरताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचा स्ट्रक्चर आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे. साताऱ्यामध्ये एका महिला डॉक्टरना सुसाईड